ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरला लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम म्हटलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार भारताने पाकिस्तानला आधीच माहिती दिल्याने पाकिस्तानने आपली माणसे हटवली। त्यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स वरून टीका केली आहे। पटोलेंच्या वक्तव्याने जवानांच्या शौर्याचा अपमान झाल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे। देखो, जो सिंदूर उजाड़ने में महत्व रखते हैं, जो 26 हमारी बहनों का पहलगाम में जो सिंदूर उजाड़ा गया, जो आतंकवादी थे वो आज तक नहीं मिले। व्यापार के लिए ऑपरेशन सिंदूर रोका गया। अमेरिका के राष्ट्रपति ट्रम्प ने और एक बार नहीं, एक डजन बार कहा है कि हमने दोनों देशों को धमकाया है कि हम तुम्हारा व्यापार बंद कर देंगे और इसलिए आप युद्ध विराम करना चाहिए। और उन्हीं के इशारे पे ये ऑपरेशन सिंदूर रोका गया। विदेश मंत्री ने जो वक्तव्य किया उसमें भी एक बात स्पष्ट हुई कि पहले ही पाकिस्तान को बताया गया कि हम कौन से जगह में टारगेट कर रहे हैं, वहाँ से आपके लोगों को हटा दो। तो इसका मतलब है कि कंप्यूटर में जो छोटे बच्चे गेम खेलते हैं वो गेम खेला गया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्या या विधानाला एक्स वरून प्रत्युत्तर दिलं। हे विधान करून काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केले की काँग्रेसचा हात पाकिस्तान सोबत आहे। बावनकुळे पुढे म्हणाले की भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या ऑपरेशनचा अपमान करणं हे केवळ आपल्या शूर सैनिकांचा आणि त्यांच्या शौर्याचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा अपमान आहे। पुढे बावनकुळे लिहितात की नाना, ऑपरेशन सिंदूर हा कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेली एक धाडसी आणि शूर कारवाई आहे। ही शौर्याची ज्वलंत कहाणी आहे जी देशद्रोह्यांच्या मनात भीती निर्माण करेल। काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी परदेशात भारताचा अपमान केल्याचा आरोप करत बावनकुळे म्हणतात की नाना, भारत तुमच्या देशविरोधी मानसिकतेला कधीही माफ करणार नाही। तुमचं मन आणि मेंदू भ्रष्ट झाले आहेत। तुमच्या या घृणास्पद विचारसरणीचा मी विरोध करतो।